एका विवाहित महिलेला एका दुसऱ्या व्यक्तीचा नाद लागला होता आणि ती त्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडली होती आणि इकडं नवरा आणि तिकडं प्रियकर असं दोघांसोबतही राहत होती। पण मात्र जेव्हा त्या नवऱ्याला त्याच्या बायकोची खरी गोष्ट माहीत झाली तेव्हा त्या नवऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली। पण मात्र एवढं होऊनही त्या नवऱ्यानं तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला। पण मात्र तरीसुद्धा त्या महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आणि धक्कादायक घडलं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील भिंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली। या हद्दीमध्ये राहणारा एक धर्मेंद्र जाटव नावाचा व्यक्ती आहे आणि त्याचं लग्न 4 वर्षापूर्वी राखी नावाच्या महिलेशी झालं होतं। आता या दोघांचा संसार सुखाचा चालू होता। पण मात्र सुखाचा संसार सुरू असतानाच त्याची जी बायको आहे राखी नावाची महिला आहे त्या महिलेच्या संपर्कामध्ये काही महिन्यानंतर अजून एक व्यक्ती आलेला होता आणि ती महिला त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेली होती आणि त्याच्यासोबत अगदी सगळं काही करू लागली होती। आता इकडं नवरा कामावर जायचा, सगळा कामधंदा बघायचा, घराचा उदरनिर्वाह करायचा आणि जास्तीत जास्त वेळ हा घराबाहेर असायचा। म्हणून त्याच्या बायकोला राखीला त्या परपुरुषाचा प्रियकराचा नाद लागलेला होता आणि ती त्याच्यासोबतच जास्तीत जास्त वेळ घालू लागली। पण मात्र एक दिवस अचानक त्याची जी बायको आहे ती घरामधून बेपत्ता झाली, घरामधून फरार झाली आणि ती वापस आलीच नाही। तिच्याशी बराच संपर्क केल्यानंतर ती कुठं गेली आहे, काय गेली आहे याचा तपास तिच्या नवऱ्यानं धर्मेंद्रने केल्यानंतर त्याला समजलं की त्याची बायको ही गर्भवती झाली आहे आणि तिनं दुसरं लग्नसुद्धा केलं आहे। आता दुसरं लग्न केलं आहे हे ऐकून त्याच्या पायाखालची वाळू सरकली। पण मात्र याला घटस्फोट न देता तिनं दुसरं लग्न कसं काय केलं आहे असं याला प्रश्न पडला होता। म्हणून यानं त्या ठिकाणच्या ज्या DYSP आहेत पूनम थापा यांची भेट घेतली आणि त्यांच्या बायकोविरोधात कारवाई करावी अशी मागणी त्यानं केली। कारवाई अशा पद्धतीची करावी की तिचं दुसरं लग्न हे अमान्य ठरवावं, कारण की तिनं आता अजूनही याला घटस्फोट दिलेला नव्हता। म्हणून दुसरं लग्न अमान्य ठरवून तिला पुन्हा याच्याकडे वापस आणावं, याच्यासोबत राहायचं सांगावं अशी मागणी, अशी कारवाई त्याच्यावर करावी असं धर्मेंद्र जाटव यांनी पोलीस DYSP पूनम थापा यांना सांगितलेली होती। पण मात्र जेव्हा या पूनम थापा यांनी या चौकशीला सुरुवात केली, त्या महिलेला फोन केला तेव्हा त्या महिलेनं सरळ धर्मेंद्र जाटव यांच्यासोबत राहण्यासाठी विरोध केला। तिनं सांगितलं की मी त्यांच्यासोबत राहणार नाही आणि घटस्फोटाची कारवाई पुढच्या काही दिवसामध्ये करेल। तिला त्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर ज्याच्यासोबत तिनं लग्न केलं आहे त्याच्यासोबतच राहायचं आहे, कारण की त्याच्याकडून ती गर्भवतीसुद्धा झाली आहे आणि आता ती त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही। पण मात्र याची माहिती जेव्हा तिच्या दुसऱ्या प्रियकराला समजली, त्याला सुद्धा माहीत नव्हतं की तिचं पहिलं लग्न झालेलं आहे आणि तिनं त्याचीसुद्धा फसवणूक केलेली होती। तेव्हा मात्र या तिघा जणांची तारांबळ मोठ्या प्रमाणात उडालेली होती। दुसऱ्या नवऱ्यानं पहिल्या नवऱ्यावर आरोप केला, पहिल्या नवऱ्यानं त्या दुसऱ्या व्यक्तीवर आरोप केला आणि या दोघांनी मिळून आता तिसऱ्याच व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे, कारण की त्यांना वाटतं की ही महिला अजून एका तिसऱ्याच व्यक्तीच्या संपर्कात आहे आणि त्याच माध्यमातून ही गर्भवती झालेली आहे। आता हा काय जो गुंतागुंतीचा प्रकार या ठिकाणी घडला, या संपूर्ण गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास त्या ठिकाणचे पोलीस DYSP पूनम थापा यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत, प्रकरण घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।